आपण ते आपला कम्फर्ट झोन. फळं, फळांचं काय होतं की लोकं अन्न म्हणून बघतायत. बरेच पॅरेंट्स येतात की मॅडम याचं वजनच वाढत नाही. जेव्हा आहार विचारला जातो तेव्हा संध्याकाळचं जेवण म्हणून फळं सांगितले जातात. तर तुम्हाला असं वाटतं आपण ₹50 एखाद्या सफरचंदावर खर्च केले, म्हणजे सुटलं आमचं याचं जेवण झालंय, असं नाही. तुम्ही त्याला टॉपिंग म्हणून समजा की हे एक्स्ट्रा, पण जेवण म्हणजे वरण-भात, भाजी, पोळीचं जेवण. तर ती सवय लहानपणापासून लावा. आपल्याकडे हेच आहे जेवायला. दुसरं नाहीये. तुला भूक असेल तर तू खा. नाहीतर असाच झोपलास तरी चालेल. हे आत्ता तुमची मुलं जे ह्या वयोगटातले आहेत ना, ते ऐकण्याच्या वयोगटातले आहेत. त्याच्या पुढचं ऐकणार नाही. ते कसेही पैसे मॅनेज करतील आणि बाहेरून जाऊन खातील. आत्तापासून सांगा, की हे आपल्याकडे आहे आणि असं नका समजू. त्याला माहीत असतं, की मी जर डोकं आपटलं, मी रडलो, तर हे मला इझिली मिळतं. ही बुद्धी तयार झालेली असते, की असं केलं, की असं होतं. मी रडलो, की हे मला देतात. मग ती फक्त तेवढा सिक्वेन्स डोक्यात असतो त्यांच्या, की असं केलं, की असं होणार. म्हणून ते वारंवार तीच गोष्ट करतात. आपल्याला इमोशनली ब्लॅकमेल करतात. आणि आपल्याला वाटतं, "अरे, माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. हे मॅडम काय सांगतायत, की एवढं ब्लॅकमेल आणि वगैरे याला काय कळतं?" पण असं अजिबात समजू नका. हे जनरेशन खूप खूप वेगळं आहे. यांच्याशी डील करणं म्हणजे अतिशय कठीण आहे. कारण 5 वर्षाचा दिसत असलेला मुलगा 10 वर्षाचं डोकं घेऊन फिरतोय. जेव्हा आपल्याला 10 वर्षाचं असताना ज्या गोष्टी कळत होत्या, कळायला लागल्या होत्या, जे स्पेलिंग कळत होते, जे वाचता येत होतं, जे बोलता येत होतं, ते यांना आता 5व्या वर्षी येतंय. आणि सर्वच विकास तसा झालाय ना. जसे वयोमान कमी झालंय, सगळं अर्ली, अर्ली, अर्ली झालंय.